नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ही जी राख असते, लकडीची राख, वूड ॲश, ही तुम्ही तुमच्या झाडामध्ये कशी वापरू शकता किंवा जी ॲश असते म्हणजे राख आहे ती तुमच्या झाडामध्ये तुम्ही ॲज अ फर्टिलायझर म्हणजे खतासारखं तुमच्या सगळ्या झाडांमध्ये कसं वापरू शकता डिटेलमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। सगळ्यात पहिला प्रश्न आहे मित्रांनो की जे वूड ॲश आहे, जी राख आहे ती आपण आपल्या झाडामध्ये वापरू शकतो का? तर याचं उत्तर आहे की तुम्ही म्हणजे हे जी राख आहे ती झाडामध्ये वापरू शकता। खूप चांगलं खत असते, तर जी राख आहे मित्रांनो नक्की वापरायला पाहिजे। पण काही गोष्टींची जी काळजी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे जेणे की तुम्हाला मॅक्सिमम रिझल्ट्स मिळू शकतात आणि तुमच्या झाडांना काही नुकसान नाही होणार। तर पहिला जो पॉईंट आहे मित्रांनो तो आहे की राखमध्ये काय काय असते, त्याच्यात पोटॅशियम फॉस्फरस खूप चांगलं असते। जे स्पेसिफिकली राखमध्ये फॉस्फरसचे अमाऊंट खूप चांगलं असते, तर हे जे आपले फुलांचे झाड किंवा भाज्यांचे झाड असतात त्यांना खूप चांगलं राहते करायला पाहिजे। तर तुम्ही जी राख आहे कुठून घेऊ शकता, जसं लकडी आहे, एखादी लाकड वगैरे जाळली असेल कोणी, तिकडची राख जमा करू शकता किंवा कोणी कचरा वगैरे जाळते, जे पानं जाळत असतील त्याची जी राख उरते ती तुम्ही झाडामध्ये वापरू शकता। जी प्लास्टिक वगैरे किंवा असे रबर वगैरे किंवा प्लास्टिक म्हणजे जे नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टेन्सेस असतात त्याला जाळल्यावर जी राख आहे ती तुम्हाला अजिबात झाडात वापरायची नाही आहे। म्हणजे आता पाहू की मित्रांनो राखला आपल्याला झाडामध्ये कसं वापर करायचा आहे। सगळ्यात पहिले पॉईंट आहे याला यूज करण्यासाठी मित्रांनो जे राखमध्ये जसं आता जमा केली, ही पाहू शकता माझ्या इकडे एका झाडाने कचरा जाळला होता तर तिकडची मी राख जमा करून आणली ही। तर त्यांनी कसे पानं जाळलेले दिसतात तुम्हाला, हे वाळलेले पानं। तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे की मित्रांनो कुठून पण आपण रस्त्या वगैरेपासून राख जमा केली असेल तर याला सगळ्यात पहिले स्वच्छ करायचं। स्वच्छ करणं म्हणजे काय आहे की याच्यात दगडं वगैरे जे असतील, लाकड्या वगैरे किंवा न जळलेले जे लाकड्या किंवा पानं असतील ते तुम्हाला याच्यापासून सेपरेट आउट म्हणजे हटवून टाकायचे। स्वच्छ आपली राखच ठेवायची आहे। हे जे पण अर्धवट जळलेले असतील किंवा दगड वगैरे असतील ते तुम्हाला सगळे याच्यातनं छानून हटवून टाकायचे आहे आणि आपली जी प्युअर राख आहे ती चांगल्याने आपल्याला साईडला करून घ्यायची आहे। मग पुढे एवढं आपलं जे आहे राखला स्वच्छ करण्याचं काम झाल्यानंतर मित्रांनो आता राख वापरण्यासाठी तयार आहे। फक्त आता एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो, राख जेव्हा खूप जास्त ऊन असेल दुपारी वगैरे तेव्हा नाही टाकायची एकदम झाडाला डायरेक्ट। अजून जी गरम आहे, समजा आत्ताच जळलेला कचरा असेल, जी गरम असते राख, ती गरम राख पण तुम्हाला डायरेक्ट झाडामध्ये नाही टाकायचं आहे। फायद्याच्या जागी नुकसान होऊन जाईल झाडाला, तर हा पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे। मग टाकायचं केव्हा आहे तुम्हाला, हे जे खत आहे मित्रांनो राखचं वूड ॲश, ते तुम्हाला सकाळीच झाडाला द्यायला पाहिजे किंवा तुम्ही संध्याकाळी झाडाला टाकू शकता। आणि टाकायची आता पद्धत कशी आहे मित्रांनो, तुम्हाला जी राख आहे ती आता घेऊन घ्यायची आहे। जसं आता पाहू शकता हे माझं मित्राचं हे मित्रांनो हे पाहू शकता की हे मिरचीचं झाड आहे। तर याच्यात जे आहे मित्रांनो आपल्याला 2 मुठ्ठी टाकून द्यायची आहे राख। जसे अगर तुमचे खूप मोठे पॉट्स असते, असे लहानच राख असेल त्याच्यात 2 चमचेच राख तुम्ही टाकू शकता, ब्लॅक पॉट जसं असेल, किंवा हे असे असतील तर याच्यात तुम्हाला 2 ते 3 चमचे टाकायचे आणि असे असतील तर तुम्हाला 2 मूठभर याच्यात राख चांगल्याने टाकून द्यायची आहे। आणि समजा मोठं झाड असेल, जसं हे पाहू शकता लिंबाचं झाड आहे समोर, तर हे जमिनीत लागलं आहे, तर असं जमिनीतले झाडं आहे त्यांना मित्रांनो आपण 4 ते 5 जे मूठ आहे ते चांगल्याने टाकू शकता। मूठभर तुम्हाला राख 4 ते 5 याला टाकून द्यायचं जे पण जमिनीत लागलेले झाड आहे। याच्यात मित्रांनो क्वांटिटीचं तेवढं काही नसते, फक्त एक काळजी घ्यायची की खूप जास्त एकदम राख नाही टाकायची आहे। जसा हा पॉट आहे तर याला पूर्ण सर्कल करून तुम्ही राख टाकू शकता, पण एकदम मी नाही की तुम्ही खूप जास्त लेअर बाय लेअर खूप जास्त लेअर चढवल्या राखच्या, असं नाही करायचं आहे। राखची फिक्स क्वांटिटी नाही आहे, तुम्ही कुंडीनुसार तुमच्या झाडामध्ये टाकू शकता। जसं मी सांगितलं, एक काळजी घ्यायची आहे की जास्त राख नाही टाकायची आहे। तुम्हाला जी वरची लेअर कवर होईल तेवढंच कुंड्यामध्ये वरच्या लेअर कवर करेपर्यंतच, म्हणजे पूर्ण माती झाकली जाईल तोपर्यंतच तुम्हाला तेवढी राख टाकायची आहे। त्याच्यावर आहे हलकीशी जी मित्रांनो वरती आहे, तुम्ही असं वरती डायरेक्टली पण टाकू शकता किंवा तुम्हाला अजून फास्ट रिझल्ट पाहिजे तर काय करायची, ही माती काढायची मित्रांनो जोपर्यंत मुळं नाही दिसत। जसेच मुळं दिसले एकदम मुळावर डायरेक्ट नाही टाकायचं, पण हे जे आपण पाहू शकता पॉटचं हे सर्कम्फरन्स असते, आजूबाजूचा एरिया जो असतो हा, या एरियावर तुम्हाला असं चांगल्याने स्प्रेड करून टाकून द्यायची आहे जी आपली राख आहे। आणि मग त्याच्यावर मित्रांनो आपल्याला माती परत टाकायची आणि पाणी चांगल्याने देऊन द्यायचं आहे। प्रकारे मित्रांनो जी ही लकडीची राख वूड ॲश आहे तुम्हाला तुमच्या झाडामध्ये वापरायची आहे। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो एक माझं दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने, त्यात तुम्हाला इथे स्क्रीनवर पण त्या चॅनलचा लोगो येऊन जाईल, त्या लोगोला क्लिक करून त्या चॅनलला नक्की विजिट करा, त्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तो एक माझं दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने, त्याच्यात मी आधीच खूप सारे गार्डनिंगचे व्हिडिओज टाकून ठेवले, तर ते पण व्हिडिओज नक्की पाहा। आणि आता स्क्रीनवर तुम्हाला एक प्लेलिस्ट पण येऊन जाईल खताची, त्यालाही क्लिक करून नक्की पाहाल। अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉइन करा, मी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीच्या टाकून दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉइन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता। धन्यवाद।